विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचा दुपारचा 20वा काकडवाडी या ठिकाणी असून काकडवाडी ग्रामस्थांकडून मोठ्या जल्लोषामध्ये पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी करण्यात आली। काय सांगाल उपसरपंच साहेब, कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? गेल्या अनेक वर्षापासून जी निवृत्तीनाथ पालखीची जी परंपरा आहे ती या ठिकाणी काकडवाडी या ठिकाणी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केलेली असते काकडवाडी ग्रामस्थांनी आणि दिंडीचं आणि पालखीचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यासाठी 3-4 दिवस ग्रामस्थ अहोरात्र झटत असतात आणि मोठ्या जल्लोषानं या ठिकाणी पालखीचं स्वागत होतं। परंतु स्वागत होत असताना वारकऱ्यांचंही या ठिकाणी स्वागत होतं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानसुद्धा होतं आणि विशेषतः म्हणजे आम्ही बाजरीची भाकरी आणि आमटी या ठिकाणी वारकऱ्यांना महाप्रसाद करत असतो। त्या महाप्रसादामध्ये वारकरी आनंदानं आमटी भाकरीचा या ठिकाणी आस्वाद घेऊन आणि त्यात नंतर या ठिकाणून पालखीचं प्रस्थान होतं। परंतु माझी एक कळकळीची विनंती आहे शासनाला का श्री संत निवृत्तीनाथ महाराज हे सर्वात मोठे संत आहे आणि ज्ञानेश्वर माऊली तुकोबाराय ह्या पालख्यांचं प्रत्येक वर्षी लाईव्ह कव्हरेज आणि प्रत्येक चॅनलला त्या ठिकाणी चालू असतं, पण निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचं कुठेही लाईव्ह कव्हरेज नसल्यामुळं ह्या पालखी सोहळ्याला विशेष कुठेही महाराष्ट्रामध्ये जास्त महत्त्व आलं नाही आणि विशेषतः वारकऱ्यांची जी अडचण आहे ती रस्त्याची आहे। शासनानं त्या गोष्टीकडं लक्ष घालून लवकरात लवकर जो निवृत्तीनाथ पालखी सोहळा आहे तो रस्ता मोठ्या संख्येनं या ठिकाणी लक्ष घालून आणि लवकरात लवकर शासनाने हा रस्ता पुढल्या वर्षापर्यंत पूर्ण करून द्यावं अशी मी शासनाला या ठिकाणी काकडवाडी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। नक्कीच शासनाने या ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा पुनर्विचार करून नक्कीच वारकऱ्यांसाठी अद्ययावत अशा सुविधा करणे गरजेचं आहे। काकडवाडी येथे येणारे निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी गावातले सगळेच ग्रामस्थ या ठिकाणी आलेले असतात आणि भाविकांना सकाळच्या नेहरीचं जेवण म्हणून या ठिकाणी आमटी भाकर प्रत्येक घरून भाकरी मागवल्या जातात। पूर्वीच्या काळामध्ये घरून पिठलं आणलं जायचं आणि ते पिठलं काही अंशी खराब व्हायचं, तर आता युवकांनी सगळ्यांनी पैसे काढून आणि गेल्या 10 वर्षापासून आम्ही या ठिकाणी चांगली अशी आमटी बनवतो आणि वारकऱ्यांना सकाळचं जेवण देतो। याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।